हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे हुकुमशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी, हमारी मांगे पूरी करो। आपण बघतोय की दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे। प्रत्येक घरात खेड्यापाड्यात प्रत्येक शेतकऱ्यांची मुलं ही पदवीधर आहे, पण शिक्षणाच्या मानाने आणि बेरोजगारीच्या मानाने शासनाच्या ज्या काही वॅकन्सी आहे त्या अजूनही भरल्या जात नाही आहे। भरपूर प्रत्येक विभागात वॅकंट जागा असून शासन फक्त कंत्राटी पद्धतीने जागा भरत आहे आणि कंत्राटी लोकांना पण 10-12 हजारावर काम करायला लावत आहे, पण ते सुद्धा पेमेंट 4-4 महिने होत नाही। आम्ही ग्रामीण भागातले जे शेतकरी आहोत, आम्ही पोटाला चिमटे घेऊन मुलांचा 2-2, 3-3 लाख वार्षिक खर्च करून मुलांना शहरात MPSCसाठी ठेवत आहोत। मुलांचं वय 34-35 वर जात आहे। ज्या वयात मुलांचं लग्न व्हायचं त्या वयात मुलांचं लग्न होत नाही आहे। नैराश्याच्या गर्तात तरुण आणि बेरोजगार हे आत्महत्या करत आहे। शासन नुसती बेरोजगारांची आणि पदवीधरांची दिशाभूल करत आहे। ज्या खात्याचे आपले मंत्री आहे मंगल प्रभातजी लोढा यांनी मध्यंतरी युवा प्रशिक्षणार्थी नावाची योजना काढली, मुलांना प्रशिक्षण दिलं, पण प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही जर बेरोजगार मुलांचा विचार केला नाही, युवासाठी असं ठोस धोरण आखलं नाही, यांना रोजगार जर उपलब्ध करून दिला नाही, तर यापुढे जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार युवा रस्त्यावर उतरतील आणि महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही। सर, एका छोट्याशा खेडेगावातून मी इथं शिक्षणासाठी आलेलो आहे आणि MPSC अंतर्गत जे विविध परीक्षा होतात त्यांचे मी एक्झाम देतो आणि जे सरळ सेवा आहे त्याची प्रिपरेशनसुद्धा मी करतो। आणि पेपर फुटी प्रकरण जे आहे आता सर खूप प्रमाणात वाढलेले आहे। आता सध्या जे नीटचा पेपर आहे तर आता फुटलेला आहे आणि जे खरंच जे मनापासून अभ्यास करतात जे विद्यार्थी, आणि असं वाटते की कुठेतरी आपण गव्हर्मेंट जॉब लागल्याच्या नंतर कुठेतरी आपल्या परिवाराचं आणि आपलं एक आर्थिक जे अडचण आहे ते दूर होईल। पण जे आता वाढत आहे पेपर फुटी प्रकरण, त्याच्यामुळे खूप दुःख सहन करावं लागत आहे आणि जे आर्थिक अडचणी आहे, आमचे आईवडील शेतमजूर असल्यामुळे आणि घरची परिस्थिती खूप हलाखीची असल्यामुळे आम्हाला आर्थिक स्थितीला खूप सामोरे जावं लागत आहे। आणि जे कधीकधी त्यांनी आता घरची परिस्थिती थोडेसे जे शेतीतून जे पैसे येते ते घरी त्यांनी खायचे, संसार चालवायचा की आम्हाला द्यायचे, तर एखादी जर एक्झाम द्यायची म्हटलं तर 1000 रुपये त्याची फी आहे आणि 1000 रुपये फी भरून आम्हाला प्रत्येक फॉर्म भरावा लागतो। आणि परीक्षा इथे नाही होत, अमरावती, नागपूर अशा ठिकाणी होते, तिथं जाण्या येण्याचा खर्च आणि कधी सकाळी पेपर असतो तर मुक्कामाचा खर्च, भरपूर पैसा आहे, भरपूर पैशाची अडचण जाते। आणि त्याच्यातच आता जे पेपर फुटी प्रकरण आहे याच्यामुळे खूप परिस्थिती बिकट आहे। सर, शासनाला याच्यावर योग्य लक्ष दिले पाहिजे आणि लाखो विद्यार्थी बेरोजगार आहे आणि त्यांचा जो प्रश्न आहे, हळूहळू वय वाढत आहे सर, त्याच्यामुळे लग्नाचा प्रश्न, घरांच्या जबाबदारीचा प्रश्न आणि पैसा नसल्यामुळे मानसिक प्रश्न खूप प्रमाणात आहे। तर मला असं वाटते की शासनानं लवकरात लवकर नोकर भरती जे आहे ते काढायला पाहिजे आणि लवकरात लवकर जे आपण एकीकडे जे असं म्हणतो की जो युवक आहे तो आपल्या देशाचा कणा आहे, पण तो हळूहळू सर तुटत चालला आहे, कुठेतरी सावरण्याची त्याला गरज आहे। धन्यवाद सर। ह्या प्रमाणावर नोकर भरतीची आश्वासनं देऊन सरकार सत्तेवर येतं, मात्र यवतमाळसारखा जिल्हा जो शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, आदिवासी बहुल आहे, VJNTचं प्रमाण मोठं आहे आणि शेतीपासून निराश झालेली कुटुंब आपल्या पोरांना शिकवण्यासाठी जरा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर अगदी शेती विकूनसुद्धा खर्च करत आहेत। 5-5 वर्ष 7-7 वर्ष यवतमाळमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी पोरं MPSC UPSCचे निकाल वेळेवर लागत नाही, अनेकदा पदभरती वेळेवर होत नाही, निकाल लागले तर रुजू होण्याचं किंवा ज्याला आपण निवडीचं पत्र म्हणतो ते पोचत नाही। 3-4 वर्ष एखादा विद्यार्थी जेव्हा या सगळ्या व्यवस्थेत भरडला जातो तेव्हा निराश होतो आणि त्याच्या मनामध्ये उद्विग्नता दाटून येते, शासनाविषयीचा असंतोषसुद्धा निर्माण होतो या सगळ्या प्रक्रियेत। म्हणजे आपल्याला असं दिसतं की शेतीतलं अपयश जे स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा तो विद्यार्थी अनुभवतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा नैराश्य आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे।
कारण जेव्हा आपल्याला असं दिसतं की एक व्यवस्था निकामी होते तेव्हा दुसरी व्यवस्था शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक वर्ग करतो आणि अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षांकडे आस लावून बसलेला विद्यार्थी जेव्हा या सगळ्या सरकारच्या चुकीच्या धोरणांच्यामुळे निराश होतो तेव्हा तोही अनेकदा आत्महत्येच्या मार्गाला लागू शकतो. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. एक निश्चित कालमर्यादा आखून द्यायला पाहिजे. जे धोरण त्यांनी ठरवलं की नोकर भरती करतो आता मी, तर ते नोकर भरतीची कालमर्यादा काय असेल, म्हणजे 6 महिन्यात परीक्षा, 3 महिन्यात निकाल, त्यानंतर पुढल्या 3 महिन्यामध्ये प्रत्यक्ष नेमणुका, हे जे आहे शेड्यूल वेळापत्रक आहे ते निश्चित पाळलं पाहिजे आणि त्या वेळापत्रकासंबंधीची काळजी घेतली पाहिजे. पेपर फुटी म्हणजे MPSCचे सुद्धा पेपर फुटल्याबद्दलचं आपण चर्चा वाचतो. अनेकदा काही वेळा MPSCला दुबार परीक्षासुद्धा घ्याव्या लागल्या. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत मनस्ताप सोसावा लागतो आणि 2-2, 3-3 वर्ष निकाल लावले जात नाही. आता सरकारने एक ठरवलं आहे की आम्ही अनेक पदं एकत्रित करून एकत्रित परीक्षा घेऊया, परंतु ते अजून प्रत्यक्षात आलेलं नाही. म्हणजे व्यवस्थेकडून निराश झालेला विद्यार्थी हा परत एकदा परीक्षेच्या चक्रात निराश होऊ नये आणि त्याचं पाऊल आत्मघाताच्या दिशेनं जाऊ नये याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे. कल्याणकारी राज्य चालवतो म्हणणारं सरकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.